आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज। जळगाव शहरातील BSNL ऑफिसमधील एका अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून एकाच कुटुंबातील 3 मोबाईल क्रमांक हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पाहूयात व्हिडिओ मार्फत। 24 मार्च 2023ला तक्रार केली दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये की तुमचा एखादा व्यक्ती पदाचा दुरुपयोग करून ह्या गोष्टीचा पूर्णपणे दुरुपयोग करत आहे आणि ह्याची इन्क्वायरी लागली। ह्याच्या इन्क्वायरीमध्ये हा व्यक्ती सापडला। दुसरी इन्क्वायरी मी लावली होती PMO ऑफिस दिल्लीमध्ये, पंतप्रधान कार्यालयामध्ये। तेव्हा यांची वेगळी टीम आली, मुंबईची पुणेची, आणि त्या टीममध्ये यांचे ते तिघे GTO ऑफिसर सापडले आणि त्यांनी ह्याचं नाव सांगितलं आणि ते प्रकरण। साहेब, ही चौकशी कधी सुरू झाली आणि कधी संपली आणि त्या चौकशीमध्ये काय निष्कर्ष निघाला? ही चौकशी 27 मार्च 2023ला सुरू झाली। ह्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी टाकलेला RTI ह्यांचे आलेले दिल्लीवरून PMOचे रिपोर्ट सगळे माझ्याकडे पडलेले आहेत। शेवटी 1.5 वर्ष मी ह्याचा फॉलोअप घेतला, पण तो संबंधित व्यक्ती असा म्हणतो की आम्ही BSNL म्हणजे भंगार सेवा नालायक लोक आहोत, तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही। मी वरिष्ठांचे पैसे देऊन तोंड बंद केलेले आहे, तुम्ही आमचे काहीच बिघडू शकत नाही। शेवटी 2024ला मी इन्क्वायरी लावली होती PMO ऑफिसला, आणि जी संस्था असते की जी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये दुवा साधते आणि ग्राहकाचं संरक्षण करते, त्यांनी शेवटी आम्हाला असा सल्ला दिला की तुम्ही आता ग्राहक न्यायालयामध्ये जाऊन ह्याच्याबाबतची दाद मागावी, आम्ही आता काही करू शकत नाही। मी यांना जेव्हा वारंवार वरती दिल्ली मुंबईला रिमाइंडर करत होतो आणि सायबर कंप्लेंट करत होतो, तर हे करू नये म्हणून या परेश सनसेनी मला जीवमानाची धमकी पण दिली होती। ह्याची पण तक्रार मी MIDC पोलीस पोलीस स्टेशनमध्ये करून ह्याची NC माझ्याकडे अवेलेबल आहे या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, जे 3 माणसं ह्यामध्ये सामील आहेत त्या 3 माणसाचं नाव आहे हर्षित गुप्ता आणि वाणी। हे तिन्ही माणसं मला वारंवार फोन करत होते की जर तुमचा मोबाईल सुरू झाला आहे तर तुम्ही वारंवार तक्रार का करत आहात। साहजिक आहे, ह्या माणसाला शिक्षा भेटली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। मग हे जर माणसं यामध्ये इन्क्लूड नाही आहे, सहभाग यांचा नाही आहे, तर मग ह्यांनी मला वारंवार धमकीवजा फोन का करावे। या सर्वांची रेकॉर्डिंग माझ्याकडे अवेलेबल आहे, मी तुम्हाला कधी सादर करू शकतो।